आणि हे बघू शकता जे पूर्ण फॉरेन लोक जस्ट एन्जॉय करून या ठिकाणी खाण्यासाठी बसलेले आहेत. हे फ्रॉम रशिया, हे रशिया इथून आलेले पर्यटन आहेत. त्यांना आपण आता विचारलं. हा पूर्ण नजारा आपण पाहू शकता. हा कलंगूट बीच आणि समोरून एक 500 मीटरच्या अंतरावरती पुढे गेल्यानंतर बागा बीच, हे दोन्ही बीच जवळच्या साईडला आहेत. तर बघू शकता, तुम्हाला एकदम बीचच्या जवळ घेऊन दाखवतो. आय लव्ह गोवा. चला तर मग आपण जाऊ समुद्र पाहायला. हे बघू शकता, आपली बोट आता पूर्णपणे बाहेर आलेली, म्हणजे पाण्याच्या मधोमध आलेली आहे. आणि आता प्रत्येकजण एन्जॉय करत आहे. डान्स चालू आहे. इसके अलावा क्या आप सब लोग डांस करेंगे? आवाज क्या आप सब लोग नाचेंगे? Alright, everyone will get equal chance. To capture all this event, we have a professional photographer named Raju. And if you want the copy, is like this. इसकी charges है 100 rupees, 100 रुपए कॉपी है. Trust me, it's good for the memory. So if you want, you can coordinate with Raju. Thank you so much, Raju. Well, now relax and enjoy your starters and your drink, along with the first performance coming up for you guys. Known as Take Me, the welcome dance of Goa. So can I see everyone clapping Zola Talia Come for first dance coming up for you guys. Take Me. Wow. आता सायंकाळचे जवळपास 5:30-5:45 वाजत आहेत. तुम्ही बघू शकता बीचच्या समोरील हा नजारा. आणि या ठिकाणी थांबलेले सर्व पर्यटन वगैरे खूप फुल सगळ्या प्रकारचे एन्जॉय करत आहेत. त्यामध्ये आमचे देखील सर्व मित्रमंडळ याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, ते खूप चांगल्या प्रकारचे एन्जॉय करत आहेत. आणि मला वाटतं जास्त प्रमाणात आउट ऑफ कंट्री आणि फॉरेन लोकांची संख्या या ठिकाणी जास्त दिसायला येत आहे. आणि हा कलंगूट बीच, जो की बागा बीचपासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. समोर डोंगरच्या अलीकडे आहे तो बागा बीच आहे. आणि या ठिकाणी सर्वजण व्यवस्थितरित्या खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करत आहेत. काही लोक बसत आहेत, काही लोक फिरत आहेत, चालू आहे. काही लोक फॉरेनचे आहेत, काही लोक चालू आहे यांचं तिकडे फिरणं सगळ्यांचं. ओके, या प्रकारे नियोजन आपण बघू शकता पूर्ण स्पॉट. चला आता बघा, या ठिकाणी कलंगूट बीचच्या ठिकाणी आम्ही गाडी पार्किंगला लावून बीचच्या दिशेने आम्ही सर्वजण जात आहोत. आणि कलंगूट बीच आणि बागा बीच हे दोन्ही बीच जवळपास जवळच आहेत. मला वाटतं एक 500 मीटरच्या अंतरावरती हे दोन्ही बीच आहेत. हा एक समोरील रस्ता आहे. या रस्त्याने इथून समोर आपण बीचला जाऊ शकता. आणि इकडे पार्किंगसाठी जागा दिलेली आहे. हे पूर्ण पार्किंग लावण्यासाठी या ठिकाणी पूर्ण गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि पूर्ण पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट आहे. कुठल्याही प्रकारचं बिल नाही भरायचं. आता लागलीच त्यानंतर हे बाकीचे लोक आहेत, जे कोणी फॉरेन लोक आहेत, ते सर्वजण या ठिकाणी या बीचचा आनंद घेण्यासाठी या बीच ऑफ क्वीन्सच्या ठिकाणी अवेलेबल असतात. हे आउट ऑफ कंट्रीचे फॉरेन लोक आहेत. हे ह्या देखील ह्या ठिकाणी आलेले आहेत. याने आता जस्टच एन्जॉय करून यांनी परतीचा मार्ग पकडलेला असून चला आपण तर तुम्हाला चला मी बीच दाखवतो. बीच बघून घेऊया. हे बीचच्या साईडला या ठिकाणी खरेदीसाठी टी शर्ट पॅन्ट वगैरे घेऊ शकता. सिंगल रस्ता आहे. आणि यातून हे जे काही कमान केले आहेत, हे कमान पूर्ण लाईटिंगचे आहेत. ज्याचं टायमिंग 6च्या नंतर चालू होतात. तर हा स्पॉट म्हणजे एकदम छान वाटतो त्यावेळेस. बीचच्या 6:30च्या नंतर हा स्पॉट एकदम छान वाटतो बघण्यासाठी. तर इथे बरेच फॉरेन लोक बागा बीच आणि कलंगूट बीच हे दोन्ही बीच या गोव्याच्या ठिकाणी फेमस आहेत. त्यामुळे भरपूर पर्यटन स्थळ लोक या ठिकाणी या बीचला भेट देण्यासाठी येतात. आता पाहू शकता या बीचचा नजारा पूर्ण या ठिकाणी आपण आलो. तसं लोकांचं येणं जाणं चालूच असतं.
आता अर्ली मॉर्निंग ह्या ठिकाणी आपण पूर्ण इथं बसून बिअर वगैरे पिऊ शकता किंवा तुम्हाला जे काय वाईन वगैरे घ्यायचं ते घेऊ शकता. पण या बीचच्या ठिकाणी कुणीही असं बिअरची बॉटल घेऊनसुद्धा हे नाही करू शकत, म्हणजे पिऊ नाही शकत किंवा थांबू नाही शकत. आता सध्या ह्या बीचवरती हे फॉरेन लोक आहेत, ते सगळं बीच या ठिकाणी बघू शकता की सर्वांनी एन्जॉय वगैरे करून या पूर्ण ठिकाणी हा बीचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. हां, तर बघा तिथं हे पूर्ण बीच हाय कराय की वेळेस त्या लोकांचं आता ह्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बीचच्या ठिकाणी फॉरेनर आहेत. वेर आर फ्रॉम? रशिया. ओके, ऑल द बेस्ट. हाऊ इज इट हिअर? हे फॉरेनर आहेत, ते रशियावरून आलेले आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी बसलेले आहेत. खूप या ठिकाणी बरेच आउट ऑफ कंट्री लोकांची गर्दी या ठिकाणी उपलब्ध असते. अगदी 6च्या नंतर या ठिकाणी बघण्यासारखा नजारा असतो. हे समोरील स्पॉट आहेत ज्या ठिकाणी आय लव्ह गोवा लिहिलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही बसून वाईन काय बिअर वगैरे आहे ते घेऊ शकतात. आणि हे बघू शकता जे पूर्ण फॉरेन लोक जस्ट एन्जॉय करून या ठिकाणी खाण्यासाठी बसलेले आहेत. हे फ्रॉम रशिया, हे रशिया येथून आलेले पर्यटन आहेत. त्याला आपण आता विचारलं. हा पूर्ण नजारा आपण पाहू शकता. हा कलंगूट बीच आणि समोरून एक 500 मीटरच्या अंतरावरती पुढे गेल्यानंतर बागा बीच, हे दोन्ही बीच जवळच्या साईडला आहेत. तर बघू शकता, तुम्हाला एकदम बीचच्या जवळ येऊन दाखवतो. आय लव्ह गोवा. चला तर मग आपण जाऊ समुद्र पाहायला. या बीचवरती बरेचसे लोक खूप लांबून येतात, कारण या ठिकाणी तुम्ही पूर्ण या ठिकाणी बसू शकता, पूर्ण एन्जॉय करू शकता आणि सर्व म्हणजे बनाना राईड्स, पॅरासिलिंग अशा सर्व गोष्टीचा आनंद तुम्ही फक्त ह्या बीचवरती घेऊ शकता. आता आमच्या सोबतचे लोकांचा विचार चालू आहे की काहीतरी ना काहीतरी एन्जॉय करायला पाहिजे, पण सोबतचे दोघं नसल्यामुळे हे जे तिघं पण जी वेट वगैरे आहेत, ज्यावेळेस येतील त्यावेळेस मग या लोकांसोबत आम्ही मध्ये जाऊ असा विचार चालू आहे. बाकी तुम्ही बघू शकता इथे मोनिकोस एक सीक म्हणून एक हॉटेल आहे. ह्या ठिकाणी पण आपण इथे बसून बिअर पिऊ शकता. तुम्हाला ज्यावेळेस बोटिंगची एन्जॉय करायचं किंवा बोटिंगसाठी मला याची इच्छा असेल तर त्या ठिकाणी कॅश काउंटर आहे. या ठिकाणी आपली तुम्ही बुकिंग करायची आणि त्यानंतर बाकी समोरचेच जे काय बनाना राईड, पॅरासेलिंग जे काही ॲक्टिव्हिटी आहेत तुम्ही या ठिकाणी आपण करू शकता. असं नियोजन या ठिकाणी आपण करतो आहे. त्याने फॉरेनचे लोक वगैरे भरपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येत आहेत. फॉरेनचे लोक आहेत. सर, वेर आर यू फ्रॉम? Sorry. Oh, nice to meet you, sir. I'm from UK, Northern Ireland. Oh, you can. UK, Northern Ireland. Okay, okay.